माननीय शिवेंद्र राजेसिंह भोसले, आपणास विनंती, आपण मंचाला. मी सन्मान्य लोणीकर साहेबांनी आपल्याला मगाशी चांगल्या दणदणीत घोषणा देऊन जरा जागं केलंय, त्यामुळे आता मी काय घोषणा द्यायला लावत नाही. आज आपल्या इथल्या विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडतोय आणि भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील ही कामं, ज्यांचं भूमिपूजन व काही कामांचा उद्घाटन समारंभ आज इथं पार पडतोय. या कार्यक्रमाला सन्माननीय आमचे सर्वांचेच मार्गदर्शक आणि आपल्या सर्वांचे नेते माजी मंत्री केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे साहेब उपस्थित होते. त्यांना वर्ध्याला कार्यक्रमाला जायचं होतं, त्यामुळे ते आपल्याला सगळ्यांना संबोधित करून ते गेलेत. त्याचबरोबर आत्ताच ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते माजी मंत्री आणि आमचे मार्गदर्शक मान्य श्री बबनराव लोणीकर साहेब, मान्य आमदार संतोषजी दानवे साहेब, भारतीय जनता पार्टीचे आपले जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य आमदार नारायण कुचे साहेब, माजी आमदार विलासबापू खरात, त्याचबरोबर श्री विजय परियार, चेअरमन रामेश्वर कारखाना, श्रीमती वंदनाताई मगरे महापौर जालना, श्री राजेश राऊत उपमहापौर जालना, त्याचबरोबर श्रीमती कविताताई वाकडे नगराध्यक्ष जाफराबाद, त्याचबरोबर श्री भास्करांना दानवे BJPचे आपले पदाधिकारी, त्याचबरोबर श्रीमती आशाताई पांडे जिल्हा परिषद सदस्य, मान्य शाळीराम पाटील मस्के मान्य जिल्हा परिषद सदस्य जालना आणि उपस्थित स्टेजवरचे सर्व मान्यवर, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि आपल्या विधानसभा मतदारसंघातील जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, माझे सर्व समोर बसलेले वडीलधारी मंडळी आणि माझ्या सर्व उपस्थित तरुण मित्रांनो, आताच लोणीकर साहेबांनी रावसाहेब दानवे पाटील साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. हे दोन्ही नेते आमचे राजकारणात पक्षामध्ये आम्हाला गुरुस्थानी आहेत, कारण ते माझ्यापेक्षा सिनियर आहेत आणि अनेक वर्षाचा राजकारणाचा त्यांना मोठा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळं त्यांच्यावर मी असं नाराजी व्यक्त करू शकत नाही. म्हणजे दुसरे दोन माझे आमदार मित्र जे आहेत ह्यांच्याबद्दल जरा दोघांची भाषणं झाली आणि मी जरा दोघांच्या भाषणामुळे नाराज झालो. म्हणजे आपले संतोष दानवे पाटील असतील, नारायण कुचे साहेब असतील, यांनी सगळं सांगितलं, राजे असे राजे तसे, राजे कमी बोलतात जास्त काम करतात हे ते. या दोघांनी पण सांगितलं नाही की राजे आमचे मित्र आहेत. मग मंत्री नंतर झालोय, आधी आमची मैत्री होती. हे मंत्र्याच्या नादामध्ये मैत्री विसरले, हे जरा चुकीचं काय. त्यामुळे जरा नाराज झाला. आता 25 कोटीतले 5 कोटी कापतो. आता म्हणजे माझी ही विधानसभेची 5वी टर्म आहे, म्हणजे 5वी पण मी याच्यामध्ये मी काम, माझ्या वडिलांनंतर ते वारल्यानंतर मी उभा राहिलो आणि आता ही 5वी आहे. आम्ही भाजपमध्ये तसा मी थोडा नंतर आलो. पूर्वी राष्ट्रवादीत होतो, 3 टर्म राष्ट्रवादीतनं आमदार झालो. नंतर देवेंद्रजींचं हे नेतृत्व, त्यांचं व्यक्तिमत्व, अगदी आम्ही विधानसभेमध्ये भेटायचो, बोलायचो, ते बोलायचे, म्हणजे एक आकर्षण होतं त्यांच्या नेतृत्वाबद्दल. एक
जो आपण म्हणतो ना की काही व्यक्तींबद्दल आपल्याला ओढा असतो, काही नेते मंडळींबद्दल आपल्याला एक आकर्षण असतं. तसं मला देवेंद्रजींच्या बद्दल, त्यांच्या कामाबद्दल आणि एकंदर त्यांचे वागणं बोलणं आणि त्यांचा अभ्यास सगळ्याबद्दल मला आकर्षण होतं. आणि त्यामुळे मी निर्णय घेतला, मी राष्ट्रवादीतनं भाजपमध्ये आलो, भाजपमध्ये आमदार झालो आणि आमची मैत्री तिघांची तेव्हापासून आमची जुळली. आणि संतोष दानवे पाटील साहेब आता माझे सगळे मित्र आहेत म्हटल्यावर हुशार असणार सगळे मित्र. आणि आत्ताच मला वाटते लोणीकर साहेबच म्हणले की संतोष दानवे पाटील साहेब हुशार आहेत. ते खरंच आहे. आता आमची मैत्री तशी 10 वर्ष, आता मलाच भाजपमध्ये 10 वर्ष झाली, आमची मैत्री 10 वर्षाची तरी आहे. आता 10 वर्षामध्ये आत्ता पहिल्यांदा मला मतदारसंघात बोलवले, ते पण कधी मंत्री झाल्यानंतर. हे म्हणतात राजे आले नाहीत, राजे यायचा विषय नव्हता, साहेबांनीच आम्हाला बोलवलं नाही, त्यामुळे येणार कुठनं असा विषय. आता बोलवले म्हटल्यावर थोडा आता कार्यक्रमांमुळे उशीर झाला, त्यामुळे आता काय हातावर पाणी घालतात का तसंच पाणी पाजून पाठवून देतात माहीत नाही. आता बघूया थोड्या वेळानंतर कार्यक्रम झाल्यानंतर काय सांगतात. आमचे दुसरे आता नारायण कुचे साहेब पण मित्रच आहेत आमच्या, आपल्या गप्पा गोष्टी मोकळ्या सगळ्या आमच्या चालू असतात विधानसभेमध्ये. आता त्यांनी लग्नाला बोलवले, तर त्यांच्या पण मतदारसंघात मी म्हणण्यापेक्षा आता पैसे दिले मी काय दिले नाहीत, देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला दिले, मी यांना दिले. तर आपलं सगळी ताकद जी आहे ती तिथं आहे. तुमची माझी इथं स्टेजवर बसलेल्यांची आपली सगळी ताकद ही देवेंद्र फडणवीस आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं आज एवढा मोठा नेता आपल्या मागं आहे, एवढी ताकद आपल्या नेत्याची आहे की कार्यकर्त्यासाठी, पदाधिकाऱ्यासाठी आणि भारतीय जनता पार्टीसाठी काही करायची वेळ आली तरी करण्याची ताकद आणि क्षमता देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये आहे, हे आपण सगळ्यांना माहीत आहे आणि सगळ्यांनी हे लक्षात ठेवा. त्यामुळं अडचणी आहेत, ज्याचा उल्लेख लोणीकर साहेबांनी केला की लाडक्या बहीण योजनेमुळे अडचणी आहेत, वीज आपण मोफत देतोय त्याच्यामुळं काही थोडंफार उत्पन्न कमी होतं, या सगळ्या गोष्टी आहेत. पण हे जरी असलं तरी याच्यातून कर्जमाफीचा निर्णय करून PWDला प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी 25-25 कोटी रुपये देऊन आज सरकारचं सगळं कामकाज जे आहे ते सुरळीतरित्या देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली चालू आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे एवढं ताकदीचं आपल्या मागं नेतृत्व आहे. आणि शेवटी अडचणी रोज आपण काम करतो, रोजच्या आपल्या जीवनामध्ये पण, रोजच्या याच्यामध्ये पण प्रत्येकाला अडचणी येत असतात, पण शेवटी अडचणीवर मात करून जाण्यामध्ये पुरुषार्थ असतो असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. आणि तेच काम आपले नेते देवेंद्रजी करतात. आणि 100% राज्याला परत एकदा मूळ पदावर आणण्याचं काम हे युती सरकारच्या माध्यमातून आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून सुरू आहे. आणि लवकरच ज्याचा उल्लेख सारखा केला जातो की महाराष्ट्राला आपल्याला 1 ट्रिलियनची इकॉनॉमी, आपली अर्थव्यवस्था महाराष्ट्र राज्याची 1 ट्रिलियनपर्यंत आपल्याला न्यायची आहे, तर आपण देशाच्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा भाग होऊ शकतो. आणि ती तयारी आपल्या नेत्याची, देवेंद्रजींची पूर्ण ताकदीने चालू आहे आणि ते करणार याची खात्री तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्यांना आहे. त्यामुळं कुठेही कामाच्या बाबतीत अडचणी येणार नाहीत. थोडं पुढं मागं होईल, थोडं पुढं. आता कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशननी सत्कार केला आणि बांधकाम मंत्री म्हणून